जय महाराष्ट्र. जो 42 क तहसीलदारांनी ज्या अकृषिक जमिनीसाठी भरून घेतलेले चलन आहेत आणि त्याच्यावर बरेच खरेदी झालेल्या आहेत त्याचा विषय घेऊन आम्ही आता आंदोलन करतोय. आणि सोमवारी त्या 7/12ला नावं लावावी दस्तची म्हणून प्रांताधिकारी यांच्याकडे आम्ही निवेदन देतोय. त्याचं पोलीस स्टेशनकडे आम्ही तशी परमिशन पण घेतलेली आहे. आणि सोमवारी 11:30 वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रांत कार्यालय या ठिकाणी आम्ही भीक मागो आंदोलन, जे दस्त आहे ते दस्त एका बुट्टीमध्ये घेऊन प्रांताधिकाऱ्यांच्याकडे भीक मागो आंदोलन करतो की 7/12ला नावं नोंद करा. अन्यथा निदान ज्यांनी खरेदी केलेल्या जागा आहेत ते लाखो रुपयाला डुबायला लागलेत. शासनाला त्यांनी हजार रुपयाचं चलन भरले रीतसर, आणि तरी सुद्धा जर नावं नोंद होत नसतील तर त्या बिचाऱ्या सगळ्या जे गरीब लोक आहेत ज्यांनी मागावर पाळी करून, गवंडी काम करून, कुठेतरी हमाली काम करून पोटाचा चिमटा घेऊन त्या ठिकाणी पैसे भरले, दस्त जागा खरेदी केलेत, तर त्यांचे नावं नोंद होत असतील तर त्यांना निदान 10 फुटाची दोरी तरी द्या, जे फास लावून देऊन आपला जीवन तर संपवतील. धड तुम्ही जगू देत नाही, त्यांच्या घरी बांधून राहू देत नाही आणि मरू देत नाही, अशी परिस्थिती त्या लोकांची झालेली आहे. त्यामुळे आम्ही भीक मागो आंदोलन त्या ठिकाणी करतोय. आणि त्या भीक मागो आंदोलन मध्ये ज्यांनी 42 क मध्ये जमिनी 7/12ला नोंद झालेल्या नाहीत अशा लोकांनी बरोबर 11 वाजता सोमवारी 2 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहा. आणि जर त्याचबरोबर या 8 दिवसामध्ये हा आंदोलनाचा निर्णय नाही लागला तर आम्ही त्यानंतर 15 दिवसाचं आपल्या हायकोर्टामध्ये जनहित याचिका याची दाखल करणार आहोत. तरी सर्व 42 क च्या ज्या नागरिकांना त्रास होतोय, ज्या जागा घेतलेल्या व्यक्तींना त्रास होतोय, त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि सोमवारी नक्की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ द्या अशी विनंती करतो. जय महाराष्ट्र.